श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर श्रीयंत्र घरात आणल्यावर काय होते आणि काय काय फायदे होतात ते कसं आणायचं, तर तुम्हाला श्रीयंत्र तुमच्या जवळच्या केंद्रात किंवा मठात भेटेल। तर त्याची किंमत आहे 1300 रुपये। मी 1300 रुपयाला घेतले होते। आणि श्रीयंत्राबरोबर आपल्याला कमळगट्ट्याची पण माळ लागते। तर कमळगट्ट्याची माळ का वापरतात, तर लक्ष्मी मातेला आपण कमळाची फुले वाहतो, तर आपण रोज कमळाची फुले कुठून आणणार ना, तर त्यासाठी कमळगट्ट्याची माळ वापरतात। ती 108 मण्यांची असते, ती श्रीयंत्रावरती ठेवायची असते। तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कधी करतात, तर मंगळवारी, शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला। तर दर पौर्णिमेला पण करू शकता, मंगळवारी पण करू शकता किंवा शुक्रवारी पण करू शकता। आणि श्रीयंत्र आपण गुरुपुष्यामृत योगावर किंवा मंगळवारी, शुक्रवारी आपण आणू शकतो, किंवा दिवाळीत लक्ष्मीपूजनला पण घेऊ शकता। तर कुंकुमार्चन कधी करायचं, तर कुंकुमार्चन करताना साडीच घालायची, हातात बांगड्या घालायच्या, कुंकू लावायचं आणि मग श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायला सुरुवात करायची। तर त्यावर कुंकुमार्चन करायचं। आणि जर आपण कुंकुमार्चन करताना श्रीयंत्र जर नवीन घेणारा असेल तर त्यांनी श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे। पहिल्यांदा साध्या पाण्याने अभिषेक करायचा। ते साधे पाणी आपण अभिषेक केलेलं पाणी ते आपण पिऊ पण शकता। नंतर त्या श्रीयंत्रावर हळद कुंकू व्हायचं, तांदूळ व्हायचं आणि अभिषेक करायचा। तर अभिषेक कसा करायचा, तर उजव्या हाताने श्रीयंत्रावर अभिषेक करायचा। तर उजव्या हाताच्या अंगठा आणि अंगठ्या करंगळी शेजारच्या बोटाने श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा। आणि अभिषेक करताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत। पहिल्यांदा अभिषेक करताना एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, एक माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे आहे, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे। असं म्हणून आपला अभिषेक होऊन जाईल। तर आता कुंकुमार्चन कसं करायचं, तर कुंकुमार्चन दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी करू शकता। कुंकुमार्चन करताना मी सुरुवातीला 16 वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे। 16 वेळा श्री सुक्त म्हणून झाल्यावर फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणताना हात जोडून बसायचा आहे। श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं नाही। पहिल्यांदा हात जोडून बसायचं श्रीयंत्रावर फलश्रुती बोलताना, आणि मग नंतर परत त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। विष्णू गायत्री मंत्र म्हणताना कुंकुमार्चन करायचं आहे। 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे। 16 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। हे एवढं मंत्र बोलून झाल्यावर आपलं कुंकुमार्चन होऊन जातं। त्याचबरोबर तुम्ही नवार्णव मंत्र पण म्हणू शकता। नवार्णव मंत्र म्हणायचा असेल तर म्हणू शकता। तर अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करू शकता। आणि तुम्हाला हे मंत्र यूट्यूबवर सर्च केले तरी पण भेटून जातील।